ती रात्र वेगळी होती. मुंबई पुणे महामार्गाची शांतताही गूढ होती. आम्ही तिघ मित्र एका अशा वाटेवर अडकणार होतो जिथे भूतकाळात अडकलेल्या भुकेल्या आत्म्यांनी आमची वाट अडवली. जिथून परत येणे वाटेल तितके सोपे नव्हते. आणि अशाच एका थरारक घटनेवर आधारित आजची ही भयकथा. कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही. मी अमित, राहुल आणि समीर असे आम्ही तिघे मित्र एका मित्राच्या लग्नासाठी मुंबईहून निघालो होतो. रात्रीचे साधारण 11:30-12 वाजले असतील. मुंबई पुणे महामार्ग तसा चांगला, पण रात्रीच्या वेळी तोही शांत आणि कधीकधी भयान वाटू लागतो. गाणी ऐकत गप्पा मारत आमचा प्रवास सुरू होता. हवेत थोडा गारठा होता, कारण पावसाळा नुकताच सुरू झाला होता. चंद्र ढगांमध्ये लपलेला असल्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडीमुळे अंधार अधिकच दाटला होता. आम्ही एका वळणावर आलो जिथे रस्ता दोन्ही बाजूला घनदाट झाडीने वेढलेला होता. मला आठवतंय, लहानपणी आई सांगायची, या रस्त्यावर काही ठिकाणं अशी आहेत जिथे काळोख अजूनही जुनाट गोष्टींना कवटाळून बसलेला असतो. मी हसून दुर्लक्ष केलं, पण त्या क्षणी माझ्या मनात तो विचार चमकून गेला. अचानक गाडीतून एक विचित्र खटखट असा आवाज आला आणि गाडी हळूहळू थांबली. मी कितीही प्रयत्न केले, पण गाडी काही चालू होईना. आम्ही तिघेही खाली उतरलो. मोबाईलला रेंज नाही आणि रस्त्यावर कोणी नाही. दूरवर कुठेही दिव्यांचा प्रकाश दिसत नव्हता. राहुल लगेच म्हणाला, अरे यार, आता काय करायचं? इथे तर चोरा दरोडेखोरांचा धोका असू शकतो. समीर थोडा शांत, पण त्याच्या चेहऱ्यावरही काळजी दिसत होती. आम्ही टॉर्च घेऊन आजूबाजूला पाहिलं. रस्त्याच्या थोडा आत एका टेकडीच्या पायथ्याशी आम्हाला एका दिव्याचा मंद प्रकाश दिसला. बघा रे तिकडं, अमित म्हणाला. कुणीतरी आहे वाटतं. आम्हाला थोडी आशा वाटली. आम्ही त्या दिव्याच्या दिशेने चालू लागलो. जसे जसे आम्ही जवळ जात होतो तसा तसा दिव्याचा प्रकाश स्पष्ट होत होता. पण त्याबरोबरच एका विचित्र शांततेची आणि कोबट वासाची जाणीव होऊ लागली. जणू काही ओल्या मातीला काहीतरी कुजल्याचा वास यावा तसा तो वास होता. आम्ही एका जुनाट मातीच्या झोपडीसमोर पोचलो. दाराला आवाज दिला. आतून एका म्हाताऱ्या थोड्या रागीट आवाजात विचारणा झाली, कोण आहे रे एवढ्या रात्री? अमितने आमची परिस्थिती सांगितली. थोड्या वेळाने दार उघडलं आणि एक म्हातारा माणूस आणि एक म्हातारी बाई बाहेर आले. त्यांचे डोळे थोडे लालसर आणि खोल गेलेले दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती, पण त्यांच्या ओठांवर एक प्रकारचं कर्कश हास्य तरळत होतं. अरे, एवढ्या रात्री कुठे जाणार पोरांनो? बसा आत, सकाळ झाली की बघू काहीतरी, म्हातारा म्हणाला. आम्हाला जीव भांड्यात पडल्यासारखं वाटलं. आम्ही आत गेलो. झोपडी जुनाट होती, पण स्वच्छ ठेवली होती असं वाटलं, पण तो कोबट वास अजूनही येत होता. त्यांनी आम्हाला बसण्यासाठी एक तुटकी चटाई दिली. त्यांनी आम्हाला गरम पाणी प्यायला दिलं. ते प्यायल्यावर मला थोडं गळून गेल्यासारखं वाटू लागलं, पण मी थकल्यामुळे असेल असं समजून दुर्लक्ष केलं. म्हातारा आणि म्हातारी आमच्याशी फारसे बोलले नाहीत.
ते फक्त त्यांच्या त्या खोल गेलेल्या डोळ्यांनी आमच्याकडे एकटक पाहत होते. मला खूप अस्वस्थ वाटू लागलं. समीरने त्यांना त्यांच्याबद्दल विचारलं, पण त्यांनी फक्त अस्पष्ट उत्तर दिली. आम्ही इथेच असतो, कधीच इथून बाहेर गेलो नाही. रात्री समीरला झोप लागली नाही. त्याला अचानक झोपडीच्या एका कोपऱ्यातून मंद कुजबुज आणि विचित्र वास येऊ लागला. जणू काही अनेक लोक हळूहळू बोलत आहेत आणि काहीतरी कुजत असलेला वास येत होता. त्याने हळूच टॉर्च लावून पाहिलं तर तिथे काही जुनाट फाटलेले कपडे आणि केसांचे गुंते पडलेले दिसले. त्याला आठवलं लहानपणी जुन्या कथांमध्ये ऐकलेलं की काही ठिकाणी जिथे दुर्मिळ आत्म्यांचं वास्तव्य असतं तिथे असे वास येतात आणि अशा वस्तू सापडतात. त्याच्या अंगावर एक थंडगार लहर आली. पहाटेच्या सुमारास मला जाग आली. प्रचंड तहान लागलेली होती. मी उठून खोलीबाहेर आलो. झोपडीचा दरवाजा उघडा होता आणि नवरा बायको तिथे नव्हते. मला थोडं आश्चर्य वाटलं. मी बाहेर आलो. पूर्वेला थोडं उजाडलं होतं, पण अजून पूर्ण प्रकाश आला नव्हता. मी पाणी शोधत आजूबाजूला पाहिलं. झोपडीच्या अगदी मागे मला एका जुन्या अर्धवट बुजलेल्या विहिरीचा भाग दिसला. विहिरीच्या काठावर काही अनोळखी वस्तू, चपला आणि कपड्यांचे तुकडे पडलेले होते. ते पाहून मला पुन्हा तोच कुबट वास तीव्रतेने जाणवला. माझ्या मनात एक भीतीची लाट उसळली. मी वाकलो आणि विहिरीत डोकावून पाहिलं. विहिरीच्या आत पाण्याखाली मला एक अस्पष्ट मानवी आकृती दिसल्या. पाण्यावर एक लालसर तेलकट थर तरंगत होता. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. या रस्त्यावर गेली कित्येक वर्ष लोक गायब होत असल्याच्या कथा मी ऐकल्या होत्या. माझ्या घशातून एक चित्कार बाहेर पडला. हे नवरा बायको माणूस नव्हते. मी वेड्यासारखा धावत आत आलो आणि राहुल व समीरला उठवलं. चला पळा, इथे काहीतरी गडबड आहे. मी त्यांना जे काही पाहिलं ते थरथरत सांगितलं. त्यांनी माझा वेडसरपणा पाहिला आणि सुरुवातीला त्यांना विश्वास बसला नाही, पण माझ्या डोळ्यातील भीती पाहून त्यांना काहीतरी भयानक घडल्याचं जाणवलं. आम्ही जीव मुठीत घेऊन गाडीकडे धावलो. अमितने चावी लावली आणि एका प्रयत्नात गाडी स्टार्ट झाली. कशामुळे गाडी थांबली होती आणि कशामुळे ती आता चालू झाली हे आम्हाला कळत नव्हतं. आम्ही गाडीत बसलो आणि भरधाव वेगाने तिथून पळू लागलो. आम्ही गाडीचा वेग वाढवला आणि आरशात पाहिलं. आम्हाला दिसलं की तेच नवरा बायको आमच्या मागे भयानक वेगाने धावत होते. त्यांचे डोळे पूर्णपणे लाल भडक झाले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक भयंकर विकृत हास्य होतं. त्यांच्या तोंडून तोच कुचका वास येत होता. त्यांचा तो कर्कश हसण्याचा आवाज आम्हाला गाडीतही स्पष्ट ऐकू येत होता. आम्ही जीव वाचवण्यासाठी गाडी अजूनच वेगाने पळवली. आम्ही सुखरूपपणे एका मोठ्या गावात पोचलो. तिथे एका चहाच्या टपरीवर बसून आम्ही आमचा अनुभव तिथल्या एका म्हाताऱ्या व्यक्तीला सांगितला. म्हाताऱ्या व्यक्तीने आमचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि नंतर एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, पोरांनो, तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्ही वाचलात. ती झोपडी गेली कित्येक वर्ष ओस पडलेली आहे. त्या वाडीत फार वर्षापूर्वी गणपत आणि रखमाई नावाचे एक गरीब नवरा बायको राहायचे. त्यांच्यावर इतकी उपासमार झाली होती की एका भयानक दुष्काळात त्यांना अन्नाशिवाय मरावे लागले. लोकांनी त्यांना मदत केली नाही, म्हणून त्यांच्या मनात प्रचंड राग राहिला. त्यांचं म्हणणं होतं की जे लोक मदतीसाठी येतील त्यांना हे आपण भुकेची आणि एकाकीपणाची जाणीव करून देऊ. ते दोघेही त्या विहिरीत स्वतःला झोकून देऊन मेले.
पण त्यांच्या आत्म्यांना मुक्ती मिळाली नाही. त्या वाडीत जो कोणी रात्री मदतीसाठी जातो तो कधीच परत येत नाही. तुम्ही वाचलात हे खूप मोठी गोष्ट आहे. आमच्या अंगावर पुन्हा काटा आला. ती रात्र आजही आमच्या स्मरणात आहे. मुंबई पुणे महामार्गावरील त्या अनपेक्षित भेटीने आम्हाला जीवनात एक असा अनुभव दिला जो आम्ही कधीच विसरू शकणार नाही. त्या वाडीतील गूढ आजही कायम आहे. तर ही होती आजची बाईकथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाईकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.